श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 25 जानेवारी गुरुवार या दिवशी आहे पौष पौर्णिमा. या पौर्णिमेला गुरु पुष्यामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमा हा संयोग निर्माण झाला आहे. गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि हा गुरु पुष्यामृत योग हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, या महिन्यात पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. पौष शुक्ल सप्तमीपासून शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होतात आणि पौष पौर्णिमेला ते समाप्त होतात. म्हणूनच या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. मान्यतेनुसार दुर्गादेवीने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार घेतला होता. याला आदिशक्तीचे सौम्य रूप मानलं जातं. या शाकंभरी पौर्णिमेला माता दुर्गेची तसेच आपल्या कुलदेवतेची सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून नित्याची कामे करावी, देवपूजा करून आपल्या कुलदेवतेची पूजा करावी, धूप दीप लावून आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर बघा, गुरुवारी गुरु पुष्यामृत हा योग निर्माण झाला आहे. हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे आपण पाहू. तर बघा, गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी नारायण यांची एकत्रित पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. कारण ज्या घरात भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचाही वास असतो. म्हणूनच बघा, या गुरुपुष्यामृत नक्षत्रावर भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. त्याचबरोबर बघा, आपल्याला गुरुवारी घराची स्वच्छता करायची आहे. गुरुवारी घर स्वच्छ करताना त्या पाण्यात हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे, त्याची पूजा करावी. घराच्या उंबरट्याची पूजा करावी, त्याला हळदीचे लेपन करावे. असे केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर बघा, गुरुवारी सायंकाळी शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे, देवाजवळ दिवा लावावा आणि माता लक्ष्मीचे श्रीसूक्त पठण करावे. श्रीसूक्त हे माता लक्ष्मीचे अत्यंत आवडती सेवा आहे. शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही ही सेवा केली तर त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील आणि आपल्यावर माता लक्ष्मीचीही लवकर कृपा दिसून येईल. त्याचबरोबर बघा, जर श्रीसूक्त तुम्हाला पाठ करणे अवघड जात असेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकची ही सेवा तुम्ही करू शकता. तर बघा, हे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा वाचायचे आहे. त्याचबरोबर पौर्णिमा असल्याने या दिवशी चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. संध्याकाळी चंद्राची पूजा करून चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवावा. तर बघा, जेव्हा असे अद्भुत योग निर्माण होत असतात त्या दिवशी आपल्याला जितक्या जास्त सेवा करणं आपल्याला शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात. कारण अशा दुर्मिळ योगावर केलेल्या सेवा लवकर फलित देतात. म्हणूनच जेवढ्या शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, या शुभ संयोगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केलेली नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच सुख, समृद्धी आणि व्यक्तीला भौतिक सुखाची प्राप्ती होते. तर बघा, गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना पंचामृताने स्नान घालावे, त्यांची विधिवत पूजा करावी व भगवान विष्णू यांचे विष्णू सहस्रनामावली याचे पठण करावे. त्याचबरोबर लक्ष्मीचा ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. तर बघा, असे म्हटले जाते की या गुरुपुष्यामृताच्या योगावर माता लक्ष्मीची सेवा आणि आराधना केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते व माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात निरंतर राहतो. तसेच बघा, गुरुपुष्यामृताच्या योगावर सोने चांदी खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने किंवा चांदी कधीही गहाण ठेवावे लागत नाही किंवा ते कधीही विकावे लागत नाही. म्हणून बघा, या योगावर सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर या योगावर माता लक्ष्मी किंवा श्री गणेश यांची चांदीची मूर्ती खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी महत्त्वाची कामे तसेच व्यापार, उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचेही शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. ही सेवासुद्धा आपण करू शकतो. ही सेवा लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय असणारी सेवा आहे. या शुभ मुहूर्तावर आवर्जून ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर बघा, या शुभ योगात माता लक्ष्मीच्या विविध सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत. माता लक्ष्मी अष्टकाची सेवा किंवा माता लक्ष्मीची मंत्रसाधना असेल, कुंकुमार्चन सेवा असेल, यापैकी आपण कुठलीही सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, या दिवशी सेवेने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. म्हणजे बघा, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे
म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील आपल्याला तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.